नवरा दारू पिऊन मारतो. दारूचं दुकान बंद होत नाही म्हणून संतापलेल्या बायकांनी पहा काय केलं. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील किडंगीपार येथे सुरू करण्यात आलेल्या देशी दारू दुकानाविरोधात ग्रामस्थ महिलांनी तहसील कार्यालयावर एल्गार पुकारला आहे. दारू दुकान त्वरित बंद करा अशी ठाम मागणी करत महिलांनी प्रशासनाला निवेदन सादर केले. महिलांच्या म्हणण्यानुसार गावालगत आणि मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेले हे दारू दुकान शाळेजवळ असल्यामुळे शाळकरी मुली आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होतो आहे. तसेच पार्किंगची परिसरात व्यवस्था नसल्याने अपघाताची शक्यता वाढते आहे अशी भीती त्यांनी व्यक्त केली. दारू दुकानामुळे गावातील कुटुंबाची आर्थिक आणि सामाजिक स्थिती बिघडेल, व्यसनाधीनता वाढेल आणि गुन्हेगारीला चालना मिळेल असा आरोप महिलांनी केला आहे. प्रशासनाने तात्काळ परवानगी रद्द करून दुकाने बंद करावी, अन्यथा 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. माझं नाव चुनेश्वरी हरिणखेडे आहे. मी किडंगीपारला राहतो. माझ्या गावी दारूभट्टी सुरू झाली आहे कालपासून, म्हणून दारूभट्टी बंद करण्यासाठी आम्ही एवढ्या बाया मोर्चा आणला आहे. दारूभट्टी बंद झाल्याच पाहिजे. याबद्दल तुम्ही कोणाकोणाला निवेदन दिलेले आहेत? आता पहिला निवेदन तहसीलदार मॅडमला, आता दुसरा मॅडम नगर परिषदला, तिसरा देऊन आम्ही पोलीस ठाण्याला, तुमचे एक जिल्हा अधिकारीला. नमस्कार, माझे पूर्ण नाव वनिता शंकरराव ब्राह्मणकर, मुक्काम जवरी. आज आम्ही किडंगीपारचे सर्व रहिवासी इथं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तहसील ऑफिसला उपस्थित झालेलो आहोत. आणि त्याच्या मागचं कारण एक असं आहे की किडंगीपारमध्ये मध्यस्थी गावामध्ये येणाऱ्या टोल नाक्यामध्ये आणि त्या मार्गाला फुटणारे 2 ते 4 फाटे आहेत आणि त्या फाट्यांच्यावरती एक शासकीय ITS सुद्धा आहे, त्याचप्रमाणे एक शाळासुद्धा आहे आणि त्याचप्रमाणे एक प्रायमरी शाळासुद्धा आहे. त्याच्या अंतर्गत येणाऱ्या मार्गावर आपल्या आमगावचे अतुल जयस्वाल असे काही नामांकित व्यक्ती आहेत. त्यांनी त्या गावामध्ये दारूभट्टी ओपनिंग केलेली आहे आणि ह्या ओपनिंगला सध्या 2 ते 3 दिवस झालेले आहेत. पण त्याच्या मागेचा एक उद्देश आहे की आम्ही गावकरी आता सर्व रोडावर आलेले आहोत, कारण की किडंगीपारपासून आमगाव हा मार्ग जास्त लांब नसल्यामुळे तरी पण गावकरी येणारे लोक आमगावमधून एवढे वेशनी होऊन येतात आणि घरी कुटुंब एवढा त्रास सहन करत आहे की त्याची काही हद नाही आहे. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये आमगाव सोडून जर गावामध्ये मिळत असेल तर याकरिता त्या जयस्वाल साहेबांना सुद्धा आमची 10 वोटांची विनंती आहे की त्यांनी आपली दारूभट्टी तिथून हटवून घ्यावे. आणि जर 20 तारखेपर्यंत त्यांनी दारूभट्टीचा काही मार्ग काढला नाही किंवा त्याचे नियोजन केलं नाही तर सर्व गावकरी मोठा मोर्चा काढून उपोषणावर उतरणार आहेत. आणि त्याच्यानंतर आजची निवेदन प्रत अशी आहे की आम्ही कांबळे मॅडमवर भेटायला आलो की मॅडम जमेपर्यंत आमच्या दिलेल्या निवेदनावर विचार करावे आणि त्यांचे नियोजन काय आहेत आणि आमच्या दिलेल्या निवेदनावर प्रत काय आहे आणि त्यांची येणारे विचार काय आहेत ते आम्हाला संकल्पने सांगून द्यावा. कोविड नंतर जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल 70% वाढ झाली आहे. या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. हीच संधी आहे AH इन्स्टिट्यूट सोबत. नाशिकमधील एक विख्यात एअरलाईन आणि हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत. विविध कोर्सेस, हॉटेल मॅनेजमेंट, टुरिझम, बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमाज, ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी. इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग, 100% प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन. सगळं काही एका छताखाली. AH इन्स्टिट्यूट, जिथे तुमची आवड, स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी. आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी.